ओम सिद्धाय नमः. सिद्ध नवनाथ भक्तिसार अध्याय 24. या अध्यायाच्या पठनाने संतान प्राप्ती होईल. अध्याय 24. प्रारंभ. ओम सिद्ध गणेशाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वरी मात्रे नमः. ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमः. ओम सिद्ध स्वामी हरदासाय नमः. जय जयाजी निरंजना, अलक्ष गोचर व्यक्त निर्गुणा, पूर्ण ब्रह्मा माया हरणा, चक्रचालका आदि पुरुषा, हे गुणातीता सर्वद्र भरिता, सगुण रूपा लक्ष्मीकांता, मागिले अध्यायी रसाळ कथा मच्छिंद्रोत्सव दाविला. एका सुवर्ण विटेसाठी कनकगिरी करी गोरक्ष जेठी, आता मम वाग्वटी भरतरी आख्यान वद्विका. तरी श्रोते एका कथन, पूर्वी मित्र रश्मी करिता गमन, वात चक्री प्रेरुनी संदन अस्ताच्या जात असे. तो उर्वशी विमानासनी येत होती भूलोक अवनी, तवती दारा मुख्य मंडनी मदन बाळी देखिली. देखताची पंचवाणी शरीर वेदले मित्रावरुणी, वेदताची इंद्रिय स्थानी रियवणी रेत झगटले. झगटताची इंद्रिय रेत स्थान सोडणी झाले विभक्त. विभक्त होता पतन त्वरित आकाशहोनी पै झाले. परी आकाशाहोनी होताची पतन, वाताने ते विभक्तपण द्विभाग झाले महिकारण. यवनिया आदळले. एक भाग लोमश आश्रमा यवनी पावला थेट उत्तमा. घडी पडताची तनु उत्तमा अगस्तीची ओतली. यापरी दुसरा भाग तो कौलिक ऋषीच्या आश्रमाच्या येताची कैसा झाला वेग, तोची श्रवण करा आता. कौलिक घेऊन पात्र भरतरी, भिक्षोद्देश धरुणी अंतरी निघता झाला सदना बाहेरी. वस्ती पर्यटन करावया. परी कौलिक येताची बाहेर भरतरी ठेवणी महिवर, बंद करीत असे सदनद्वार कडी टाळे देऊन या. परी भरतरी ठेविली अंगणात, तो आकाशातून रेत त्यात येऊन या अकस्मात भाग एक आदळला. तो इकडे कौलिक ऋषी टाळे देऊनी गृहद्वारासी येऊनी पाहे भरतरीसी. तो रेत व्यक्त देखिले. रेत व्यक्त देखताची पात्र अंतकरणी विचारितो पवित्र. चित्ती म्हणे वरुणी मित्र रेत सांडिले भरतरी. तरी यात ध्रुमीनारायण अवतार घेईल कलित पूर्ण. 301 वर्षे लोटली कलीची. इतके वर्षे कलीची गेलिया ध्रुमीनारायण अवतरेल भरतरी या. तरी आता भरतरी रक्षुनिया ठेवू आश्रमी तेसीच. मग ती भरतरी रेत व्यक्ती रक्षिता झाला आश्रमाप्रती. त्यास दिवस लोटता बहुती पुढे कली लागला. मग तो कौलिक ऋषी गुप्त विचारता प्रकट देशी भरतरी नेवणी मंद्राचळासी गुहाद्वारी ठेवली. गुहाद्वारी ठेवणी पात्र अदृश्य विचारे तो पवित्र. तो कली लोटता वर्षे 3,103 वर्ष. तो द्वारकाधीश अंश करून भरतरीत संचरला ध्रुमीनारायण. जीवित्व व्यक्त रेता कारण होताची वाढी लागला. वाढी लागता दिवसेंदिवस पुतळा रेखत चालिला विशेष. पूर्ण भरता 9 मास सिद्ध झाला तो पुतळा. परी मधु भक्षिकेने पात्रात मधुचे जाळे केले होते, त्याचे संग्रह व्यक्त बाळ वाढी लागला मधुबाळ. 9 मास लोटता गेला काळा. परी तो देह होता स्थूळ. भरतरी पात्र भंगले. बहुत दिवसांचे पात्र साधन झाले होते कुजेटपण. त्यात पर्जन्यकाळी कड्यावरून पर्वत कोसळता परी एक पाषाण गडबडीत पातला ते स्थान. परी पावताची पात्रासी झटकून भरतरी भंग पावली. भरतरी भंगताची बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात. मक्षिकेचे मोहोळ व्यक्त तेही एकांग झाले. मग निर्मळपणी बाळ विरक्त मिरवो लागले स्वतेजात. जैसे अभ्र वेगळे होता दीप्त निर्मळपणे मिरवत असे. की स्थिरावल्या जैसे जीवन तळा बैसले गढूळपण. ते बाळ भरतरी शुक्तिकारत्न विमुक्त झाले वेष्टना. परी कडा कोसळला कडकडीत शब्द झाले ते अटीनेट. तेने करुणी मक्षिका अचाट भय पावणी पळाल्या. एरीकडे एकटे बाळ शब्द रुदनी करी कोल्हाण. तेथे चरे कुरंग मेळ तया ठाई पातला. तयात गरोदर कुरंगिनी चरत आली तयस्थानी. तो बाळ रुदन करिता नाही निवांत तृणी पडलेसे. तरी अफाट तरुण दिसे मही. त्यातही बाळा सबळ प्रवाही चरत येता हरणी तया ठाई प्रसूती झाली बाळपई. प्रसूत होता बाळे दोन्ही झाली असता कुरंगिनी. पुन्हा मागे परतोनी पाहे
तो 3 बाळे देखिली माझीचे बाळे त्रिवर्ग असती ऐसा भास ओढवला चित्ती मग जिव्हा लावणी तया प्रती चाटून घेतले असे तरी ती खडतरपणी दोन्ही पाडसे तिथे संध्या अवतरी झगडती स्तनाते परी हे बाळ नेणे पानाते स्तन कवळावे कैसे ते मग ते कुरंगिनी लोटणी पाळस चहूकडे ठेवून चौपदास मग वत्सालोनी लावी कासेस मुख त्याचे थानासी ऐसे लोटता काही एक दिवस तो ते रांगू लागले म्हैस मग ते मृगी लावून थानास संगोपन करीत असे ऐसे करवुनी स्तन पाणी नित्य पाजी कुरंगिनी आपले मुखीची जिव्हा लावणी करी क्षाळन शरीरासे पाळसे ठेवून तया स्थानी चरू जात असे विपिना हरणे घडोघडी येत असे परतोनी जाई पाजुनी बाळाते ऐसे करिता संगोपन वर्षे लोटली तया ते 2 मग हरिणामध्येची जाऊनी पत्रे बक्षी वृक्षांची परी त्या वनचरांची मेळी विचारता सावज भाषा सकळी स्पष्ट होणे त्या मंडळी त्या समान बोलत असे हस्तीवर्ग गायी म्हैशी व्याघ्र जंबूक लांडगे हरिण भयंकर शार्दूल रोही गेंडा सांबर भाषा समजे सकाळची सर्प किडे मुंगी पाळी पक्षी यांची बोली सगळी त्याची कोकणी उत्तर पावली देत असे सकाळचे एसिया परी वंचर रंगणी प्रत्यक्ष अवतार विचारे काननी जिकडे तिकडे जाय हरिणी तिकडे तिकडे जात असे ऐसा 5 वर्षेपर्यंत हरिणी मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत हरिणी आली त्या मार्गे कानणी चरता मार्गे नेटे तो बाळही आला ते वाटे तो मार्गी सह स्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ती येती त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुका सुमध्यम परी उभ्यांताच्या एक चित्ती वर्तती परी कैसे अलोटी शत्रुमित्र एके दृष्टी की धनद घातका मोहपोटी समानाची वर्तत असे न्याय पुरुष कांता प्रपंच रहाटी वर्तत असता तो सहज त्या मार्गे येता तया ठाई पातली परी मार्गावरती बाळ देखिले दिव्य शक्ती बालार्क किरणे तेजाकृती लखलखीत देखिले की सहज करावया गमन मही उतरला रोहिणी रमण की पाव तेज कांती वसन गुंडाळले वाटत असे ऐशा परी तेजपुंज जयसिंग भाट देखता सहज मनात म्हणे अर्क तेज बाळ कोणाचे असे हे ऐसे श्रीयसी म्हणत असे एसिया अरण्यात असे बाळ सांडूनी गेली सुरस माता पिता केसी ती की सहज चाली चालता यात चुकली याची माता ऐसे अपार संशय येता तयापाशी पातली परी बाळ पाहोनी भय व्याप्त झाले मन मग मृग बोलिले आरांभरून पळू लागले मार्गात ते पाहोनी जयसिंग भाटे धावणी धरली बाळकाची पाठी लागून धरुणी मनगट उभा केला बाळ तो उभा धरुणी त्याने बोलत म्हणे बाळा सांडी बाह्याते तू ते भेटवीन तव माते ते माता कोण ती सांग परी ते कुरंग भाषे करून आरंभळत असे छंदे करून नेत्रा लोटले अपार जीवन हाक मारी हरिणी ते परी ते हरिणी बाळ पाहून कासावीस झाले परमप्राण परी मनुष्य भय करून निकट येऊ शकेना हरिणी आपले ठाईच्या ठाई परम आरंभळे माहिती देही एरीकडे मार्ग प्रवाही भाट बोले बाळाते म्हणे वस्सा व्यर्थ का रडसी कोण माता पिता आहे तुझीसी सोडून गेली अरण्यासी तरी भेटू तुझ आता परी कुरंग भाषे करून ब्याब्या करून करी सदन मग भाट म्हणे हे वाचाहीन मुख स्तंभ वाटत असे मग हस्त खुण्याने पुसे त्याते परी कोणही ते नेणे पडते मग जयसिंग म्हणे आपल्या मनाते परम अज्ञानी बाळक हे तरी आता असो कैसे याते आपल्या न्यावे बसतीस याची जननी भेटल्यास हस्तगत करूया ते ऐसा विचार करून मानसी उचलून घेतला स्वकंदासी परी ते आरांबळवणी हरणसी पाचारित अट्टहासे परी ती कुरंग भाषा काही जयसिंगा ते माहीत नाही तैसे वाहुनी मार्ग प्रवाही घेऊन जात बाळका परी त्या बाळकासी घेऊन जाता अति आरंबळे हरणे चित्ता सव्य अपसव्य वेढा भवंता घेऊन बरडा मारित असे बाळावरी ठेवणी दृष्टी धाव घेत असे पाठोपाठी ठाई ठाई महितटी उभी राहुनी आरंबळे ऐसी हरणी आरंबळत दुरुनी त्यासी मार्ग गमत परी तो जयसिंग पाहुणे मनात विचार करी आपल्या म्हणे ही हरणी कवणे अर्थी हिंडत आहे काननाप्रती पाडस चुकार झाले निगुती म्हणून हिंडे बिगणी ही ऐसी परी चित्ती भास भासूने गमन करीत असे मार्गास गमन करिता स्वगृहास वस्तीस जाऊन पोहोचला मग ती वस्ती पाहुणी हरणी बिपिनी गेला निराशपणे परी ठाई ठाई उभी राहुनी हंबरडा मारी आक्रोशे एरीकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला प्रविष्ट बाळ उपुनी कांते सुभट वस्ती फिरू पातला सकळ वस्तीस फेरी फिरून पुन्हा शिबिरात येत परतून ऐसे करिता मास 3 लोटणी गेली वस्तीस
परी ते बाळ आरंभता भयाने राहिली सकळ व्यथा, मग थोडी थोडी सवय लागता विसर पडला हरणेस. त्याची नीती बाळा विसर शनेक पडला कुरंगा पार. भोजन पान अधिक सारासार कळो सविस्तर लागले. बोली चाली शने शनक प्रविष्ट झाले ते बाळक, मग हाका मारी जन्नी जनक भक्षावया मागत असे. अहो एसिया परी आलोट ग्रामोग्रामी हिंडे बाट, हिंडता हिंडता भागीरथी तट काशी क्षेत्री पातला परी विश्वेश्वरी दर्शना जात देवालयांतरी स्नान करुणी भागीरथी तीरी बाळ घेऊन गेला असे. विश्वेश्वराचे दर्शन करीती तो लिंगातून बोलिला उमाकांत, यावे भरतरी अवतारात दृश्य झाला तुम्ही की. ऐसे एकुणी नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता, त्याचे ते शब्द सहजता जयसिंगे ऐकले. मग तो मनात करी विचार, बाळ हे करिता नमस्कार शिवलिंग बोले अति मधुर भरतरी ऐसे म्हणून. तरी हा आहे कोण अवतार दक्ष स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष, परी प्रारब्ध योग्य आम्हा सुलक्ष प्राप्त झाला वाटत असे. जैसा दारिद्र्या मांडूस घट सहज चालता आलळे वाट, तेवी आम्हा बाळ चोखट प्राप्त झाले देवयोगी. की चिंता तुरासी चिंतामणी अवचट लादना मार्गे करुणी, तेवी माते अवतार तरणी प्राप्त झाला दैवाने. की दुष्ट काळाची थोर रहाटी प्राण अन्नावेन होता कष्टी, ते सुरभी येऊनी कृपा होती थान आपले ओपित असे. तर न्याय माते झाले निर्दैवा देवे बाळ लादले परी पुण्य पावले अवतारी दिसतो हा. हे पुण्य तरी वर्णू केवढे, जयासाठी हा सुळवट दगड हर्षे पावनी संस्कार पाड, यावे भरतरी म्हणत असे. तरी आता भरतरी नाम थोर पाचारू वाचे करून ऐसी चित्ती कल्पना योजने पुन्हा शबीरा पातले परी कांते लागून सर्व निवेदिले वर्तमान, म्हणे हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला. परी हा अवतार दक्ष कैसा म्हणशील तरी तो वाग्रसा, तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा यावे भरतरी म्हणून. अगे हा बाळ करिता नमन ध्वनी हे निघाली लिंगातून, ती म्या ऐकले आपल्या काने म्हणून म्हणतो अवतार हा. तरी आता येथून याते भरतरी ऐसे नाम निश्चित पाचारुनी अंतर्भूत पालन करी बाळाचे. ऐसे सांगून तो युवती टाकून गेला फेरी प्रती. परी श्रोते चित्ती कल्पना घेते शिव का बोलिला भरतरी, यावे भरतरी ऐसे वचन किमर्थ बदला उमार मन. तरी तो भरतरीत पावला जन्म म्हणून शिव बोलिला असे. भरतरी अवतार सगन यावे भरतरी ऐसे म्हणून, तरी आता ऐसे एका वचन कथा पुढे परिसावी. ऐसे जयसिंग रेणुकेसी सांगोनी वर्तमान पियेसी भरतरी नाम आनंदेसी पाचरित उभयंता. त्या उभयांतेची जठरांतरी संतती नसे संसार विहारी, म्हणून स्नेहाची मोहित लहरी बोलली असे तयाते. रेणुका नित्य बैसवणी अंकी चुंबन घेत असे लालन अंकी, नाना पदार्थ मागितल्या की आणणे देती उभयंता. आसन वसन भोजन पान देती करीती बहु लालन, बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती. बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोले नाचे महिसी, नाच नाचुनी धावणी कंठासी मिठी घाली मातेच्या. मिठी घालिता रेणुका सती उचलून घेत अंगावरती चुंबन घेता उभय ती हास्य वदन करिता ती. हसून एकमेका म्हणती ईश्वर पावला आपणा प्रती, उदरी नसता स्वसंतती ईश्वरे दिदला कृपेने. दिदला परी आक्षेप चित्तासी घेऊन म्हणती या बाळासी, माता पित्या चुकल्यासी शोधित असती म्हणते. परी ती शोधिता कोठे अवचित जरी पडली गाठ, मग ती आपणापासून नेटे घेऊन जाती बाळा ते. ऐसी चिंता उभयती नित्य नित्य हृदयी वाहती. आहा हे बाळ अलौकिक स्थिती स्वरूपा मिती नसे त्या याच्या. ऐसे बाळ हे परम सगुण हे तो नेतील आम्हापासून. ऐसे चिंतिती परिमन घोटाळत उभयंतांचे. मग ती उभयंता विचार करते की या सोडणी क्षेत्राप्रती मही हिंडता कोण्या क्षेत्री गाठी पडेल तयांची. मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे, भिक्षा मागून क्षेत्राकारण्या निर्वाहात चालविती. यापरी ते भरतरी बाळा मेळ मुलांचे स्थावर मंडळ तया माझी खेळ खेळे, राजचिन्हे सर्वस्वी. आपण सर्वांच्या होणी राव मुलांचीच मुले सर्व काठीचे करून अश्वशाळा लाविल्या तयाने. मंत्री परिचारक पायदळ जन स्वार झुंजार कारकून नाना वेश मुलांशी दाखवून राजचिन्हे करीत असे. तरी खेळ नवे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार, जैसे ज्याचे भाग्य पर चिन्ह उदय पावले. तरी असो आता राजचिन्ही खेळ खेळता बाळपणी तो एके दिवशी आरोहणी काष्टशालिके पळती ते वाताकृती मुखे हो हो करुणी म्हणती हो हो म्हणून थापटती काष्टशालिके अश्वाते. ऐसे खेळता सोडणी क्षेत्र धावती भरले काननी सर्वत्र. एकांत विपिनी खेळ खेळत सन्निध कोणी नसेचे.
परी ते काननच्या वाट्यात भरतरी धावता शालिका अश्वात तो पायाची ठेच लागून माहिते उलथुनिया पडिला माही कासावीस होऊन सांडिले शुद्ध बुद्धीस नेत्रे विकासून माहिते धावता झाला तत्क्षणी ते श्वेतवर्ण पाहुणे नयन अर्भक पळाली भय करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता हा मग आहा आपुल्या लागवणी पाठी बक्षील सकळ मग शेवटी ऐसे भय मानून पोटी पळून गेली अर्भके जावणी भगीरथी घाटावर करीत बसले आहेत विचार म्हणती भरतरी या भूत थोर होऊनी हिंडे ग्रामात मग गडे हो आपण गल्लीस केसे खेळावे बक्षील आपणासी तरी आता आपुले ग्रामाचे खेळ खेळू सदनात ह्या परी दुसरा अर्भक बोलत की बर्वे सांडिले काननाते मनुष्य कोणी नव्हते तेथे बक्षिले असते आपणासी ऐसे अर्भक घाटावर करीत बसले आहेत विचारतो एरीकडे मूर्छा अपार भरतरी ती वेदली माही पडलासे उलटून शरीर सुकले तेने करून ठाई ठाई भेदले पाषाण रुधिर तेने वाहत असे ऐसे होता अवस्थेसी मैत्रावरून पाहिले त्यासी मग पुत्र मोह हृदयासी परम कळवळला दाटला मग महिस मित्रावरून येता झाला स्नेह करून अति लगबगे बाळ उचलणे हृदया लागी कवळिले त्वरे आणून भगीरथी जीवन तयासी करविले तोळपान हृदया लागी आलमून सावध केले बाळासी आणि पाहुणी स्वयं कृपादृष्टी मग दुःखलेशाची झाली फिटी पाषाण घाव घसवटी अदृश्यपणे मिरवले मग तो बाळ सावधपणी अंकी घेऊन मिरवणी परम स्नेह मुखावरून वरदस्ते कुरवाळी यापरी विप्राच्या वेश धरून तिथून चालिला मित्रावरून भरतरीच्या धरुणी पाणी सदना लागली आणि तसे तो मार्गी येता घाबरे पाहते झाले सर्व किशोर पाहताची म्हणती भरतरी थोर भूत होऊन आला रे ऐसे म्हणून आरडोनी पळता ती अति भय करून आपुलाले सदना जाऊनी भय दळती सद्दीत एरीकडे मित्रावरून सदनी आला त्यासी घेऊन म्हातारेनु केसी पाचरून म्हणे सांभाळे बाळा ते मग ते चरणी ठेवून माता म्हणे महाराजा हे आता आपण कोण्या ग्रामी असता परम स्नेहाळू आम्हा की ते रेणुका प्रेमळ सती पाहता विप्र दिव्य मूर्ती वस्त्रासन टाकून निगुती बेसविली त्यावरी मग म्हणे बाळका करी कवळून आणि तुम्ही मोहे करून तरी सकळ संशय सोडून नामाभिधान मज सांगा एरी म्हणे ओ सती एक या बाळाच्या मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोंदिक तरी तुझपाशी मी आलो तरी बाळ तुझ कारणे काया वाचा केले अर्पण तरी तूही आता संशय टाकून संगोपन करियाचे ते एका एकोणी बोले ऐसे तुम्ही बाळाचे जनक केसे एरी म्हणे ओ अनायासे कथा एक बाळाची अगे मी विप्रवेशे तू ते दिसत आहे परी मी दैवत मित्रावरून नाम माते मही लागी वदतात मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्र व्यक्त जनन हरणीस्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदला असे तरी या बाळाचे संभवन अपूर्व आहे मही कारण परी असो पूर्ण दैवाने लाभ झाला तुझी याच्या झाला परी आर्तभूत जगी म्हणावी का आपला सूत काया वाचा बुद्धिसूत रक्षण करी उचित आहे ऐसी सांगोनी मित्रावरणी जाता झाला आपल्या स्थानी एरीकडे नितंबिनी परम चित्ती तोषली मग भ्रतारासी सांगे वर्तमान तोही हर्ष ऐकून मग जन्मीजनकांचे भयपूर्ण बाळ प्रकरणी फिटले की जैसे वस्त्र स्पर्शिदा साबणी सकळ मनाची होय हानी तेवी मित्रावरून वाचे करून सकळ संशय फिटला असे किंवा गडूळ झाले असता उदक स्थिरावल्या दावी पवित्र मुख तेवी त्याच्या समूळ धाक फिटून गेला तत्काळ की दारा सगुण पर गृही असता गरोदर परी प्रसूतीचे भय थोर प्रसूत झालिया फिटत असे की अनभ्यस्त कासे लागता परम भय मानी पार होता परी पार झालिया सकळ चिंता पिटून जाय सरितेची की अचाट कानाने तस्कर भयाते मार्ग मिळाला भय व्यक्त परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त भयापासून होत असे तन्याय मित्रावरणी वार्ता एकता उभय करणी भयमुक्त होती आनंदोनी हेलावे चित्त पूर्णत्वे जैसे दुःख जावणी होता सुख पोसे शरीर दोन दिक तेवी त्याची चित्ती बलाहक आनंदाच्या उदेला मग ते अतिप्रेमे करुणी आशापाशांचे गुंतले बंधन मग परमस्नेहाच्या खूट उभवून गरकी घालीतीस त्या सगळे एसिया परी दिवसेंदिवस परम उदेली लागण पालनास्तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस पंचवरुषे लोटली तो षडश वर्षी भरतरीनाथ पूर्ण झाला वय व्यक्त जयसिंग आणि रेणुके प्रत लग्न विचार सूचना मग उभयंता बेसुनी एकांती म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती लक्ष्मी संबंधा जाती लग्न करू बाळाचे ऐसा विचार उभयंता करूने सोडिते झाले क्षेत्रा लागून माळवा देशी त्यांच्या ग्राम उद्देशनी मार्ग धरिती तयाच्या मार्गी चालता ग्रामोग्रामी भिक्षा करीती भिक्षुक धर्मी मार्गी चालता भविष्यभरमी विकट झगटले येऊनी मार्गी चालता काननात तस्कर येऊनी अकस्मात जयसिंग शस्त्रघाते मुक्त केला प्राणात
जेवढी होते वित्त काही ते हिरोने नेले तस्करी उपाय. जय सिंगाचे प्रेत महिनी चेष्टीत पडिले. मग ते पाहून रेणुका सती प्रेत कवळणी देह निगुती परम शोके देहाप्रती सांडली झाली तेव्हा. मग ती उभयंता स्त्री पुरुष भरतने काष्ट मिळवून विशेष अग्नी लावणे उभयंता शोक डोही बुडाला. उभयंताच्या करिता दहन परिशोक विशोके पोळे प्राण म्हणे आहा तात मातेने केसेले सोडिले काननिया. आहा तुम्ही जननी जनक पाहते झाला परत्र लोक यावरी महिते माई कोणी नसे मज लागे. आहा जननी रेणुका नामी केसी गेली मज सोडून आता आई आई म्हणून वाणी बोलवू मी कोणाते. आहा जननी तू परम माईक जानत होतीस तृषाभूक आता निकटपणे लोक परम कैसे पाहतील. आहा जननी रात्रीतून 3 वेळा उठून करवीत होतीस तोयपान तरी मग मन निष्ठुर का केले. आहा हृदयी धरुणी करसी चुंबन वाचे मनसी बाळ हे ताने ऐसे म्हणून उदकपान करवीत अससी नित्यशा. ऐसी माय तू सगन असोने केले निष्ठुरपण मज ऐशा वर्णी सोडून गेलीस केसी जननीये. आहा ताता जयसिंग नामे केसा गेलासी मज टाकून आता पृथ्वीवर धन्यवाणी कोठे राहू निराश्रित. आहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणीत होता तो मुगुटी खोवणी सदनी येता पाचरोनी मज देशी. ऐसा मोह असता पोटी सांडूनी गेलास विपिनी देठी. ऐसे म्हणून कर संपोटी वक्षस्थळ पिटत असे. ऐसे रुदन करीत करीत पेटवणी झाला शांत चित्त परी तो तेथून न उठे त्वरित प्राण सोडू पाहत असे. तो मार्गे करोनी व्यावसायिक त्या वंजार वृषभ भट त्यांनी पाहुणे त्याच्या शोक परमचित्ती कळवळले. मग तयापाशी येऊन पुसून घेतले वर्तमान कळल्या बोलती वचन शोभोध नीती तया ते. म्हणती अगा भाट सुता शोक करीसी अतिवृथा होणार झाले विषय माथा विधी अक्षर नियमित. जरी तू आता करीसी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर प्रकरणी प्रारब्ध फुटके आपलेची म्हणावे. तरी आता धैर्य करून हित पाहावे आपले आपण संसार करून आपले मतीने तिन्ही लोकी मिरवावे. ऐसे म्हणून बोध अपार उठविला त्याच्या धरुणी कर मग सांगे घेऊन मुक्कामावर आणि लासे भरतरी. मुक्कामी राहुनी सकळ जन रात्री देऊनी अन्नपान दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी. ऐसे परी 5-7 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसेदिवस होऊन विस्मरण सहज स्थिती वर्तल असे. मग त्या व्यावसायिका सहज करू लागला तयांचे काज होता तेजपुंज सकळच्या हाती आदराने. मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिका सकळ संपादित. ऐसे परी काही दिवस त्या स्थितीत लोटणे गेले तयाचे. यावरी व्यावसायिक धान्य भरून अति अमुप उज्जैनी शहर आवांतिक मार्ग धरिला तयाच्या. मार्ग सरता वृषभ कटका येऊन पोहोचला अवंतिका. तेथे कथेच्या रस निका होईल तो सोयकारा पुढे. म्हणाल पुढीले अध्यायी रस उगाची मानव स्वचित्तास. ऐसे तरी न म्हणावे पियुष चवी घेता कळून येईल. तरी ती कथा सुधारस थोर वाढी श्रोत्यात धोंडी कुमार मालू ऐसा नामोच्चार नरहरी कृपया मिळवत असे. स्वस्ते श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किम्याव्यार सदा परिसर भाविक चतुर्विश तिमिता अध्याय गोडहा. श्री कृष्णार्पण नमसो शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 24 ओव्या 190. सिद्ध नवनाथ भक्तिसार चतुर्विश तितमध्याय समाप्त. ओम सिद्धाय नमः.